नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यावर्षी हुताशनी पौर्णिमेला चंद्रग्रहण आले आहे. त्या कारणामुळे होळी नेमकी कधी करावी, कधी पेटवावी हा प्रश्न तर पडलेलाच आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपण घरच्या घरी हा सत्यनारायण करत असतो. तर हा सत्यनारायण नेमका कधी करावा, 2 तारखेला की 3 तारखेला पौर्णिमेचा उपवास पकडतात, तर त्याने नेमका उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता. आता पौर्णिमा आहे ती 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्चला मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपणार आहे. तर आता चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्चला आहे. खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार असून त्यामुळे चंद्रग्रहणाचे जे वेदातिवेद नियम आहेत ते सुद्धा आपल्या सर्वांना पाळावे लागणार आहेत आणि गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हे चंद्रग्रहण पाळायचं आहे. हे खग्रास चंद्रग्रहण 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होत आहे आणि संध्याकाळी 6:46 संपत आहे. आता चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ असतो तो चंद्रग्रहणाच्या 9 तास आधीपासून लागत असतो. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो आपल्याला 3 मार्चला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 आपल्याला पाळायचा आहे. पण ज्या गर्भवती महिला असतील, लहान मुलं असतील, वृद्ध मंडळी असतील तर त्यांनी हे वेदादी नियम सूर्य उदयण्यापासून पाळण्याची गरज नाही. त्यांना सकाळी 11 ते संध्याकाळी 6:46 सर्व वेदादी नियम 3 मार्चला पाळायचे आहेत. आता या चंद्रग्रहणाचा स्पर्श आहे 3 मार्चला दुपारी 3:20 आणि ग्रहणाचा मोक्ष संध्याकाळी 6:46 आहे आणि या ग्रहणाचा पुण्यकाळ संध्याकाळी 6:20 ते 6:46 असणार आहे. आता 3 मार्च रोजी आता होळी कधी पेटवायची आहे, तर होळी ही आपल्याला 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 पेटवायची आहे. आता इथे तुम्हाला मी प्रश्न पडला आहे की नेहमी आपण उदयतिथीनुसार जी स्थिती सूर्याने बघितलेली असते ती मान्य असते आणि त्याच दिवशी आपण सणवार साजरे करत असतो, पण होळी मात्र आपल्याला 2 तारखेला साजरी करायची आहे. तर त्याचं कारण असं आहे की 3 मार्चला हे खग्रास चंद्रग्रहण आहे आणि प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची सुद्धा तिथी आहे, ती समाप्त होत आहे. म्हणून धर्म सिंधू या ग्रंथातील वाचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चलाच प्रदोष काळामध्ये साजरं करायचं आहे. आता राहिला प्रश्न सत्यनारायण. तर सत्यनारायण कधी करायचा, तर बघा पौर्णिमेच्या तिथीमध्ये करत असतो आणि पौर्णिमा तिथी जी आहे ती 2 तारखेला सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि 5:55 2 तारखेला तुम्ही सत्यनारायण करू शकता. पण काही कारणाने 2 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 3 तारखेला सुद्धा संध्याकाळी 6:46 तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. कारण 3 तारखेला 6:46 संध्याकाळी ग्रहण संपणार आहे आणि ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान वगैरे करायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे, देवांना स्नान घालायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण सत्यनारायण करायचं आहे. बघा ग्रहण असल्या कारणाने ग्रहण संपलं की आपल्याला सगळेजण आंघोळ करणार, देवपूजा करणार, त्याच्यानंतरच आपण स्वयंपाक वगैरे करणं, झाडणं पुसणं. मग यामुळे 3 तारखेला सत्यनारायण करणं तर बऱ्याच जणांना शक्य होणार नाही. 2 तारखेला संध्याकाळी 5:55 आपल्याला सत्यनारायण करून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला शक्य झालंच नाही तर मात्र तुम्ही 3 तारखेला ग्रहण संपल्यानंतर सुद्धा तुम्ही 6:46 तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता. पौर्णिमेचा उपवास हा आपल्याला 3 मार्चलाच मंगळवारी पकडायचा आहे. तो दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी 6:46 जेव्हा ग्रहण संपतं तेव्हा आंघोळ करून नंतर देवपूजा करून घ्यायची, मग स्वयंपाक करायचा आणि रात्री जेवण करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कोणतंही जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्याचं मी नक्कीच निरसन करते. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.